नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजपचा बोलबाला, अखिल भारतीय विकास परिषदेचा जाहीर पाठिंबा। नाशिक आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मधील राजकीय वातावरण पूर्णतः भाजपमय झाले आहे। भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना आता अखिल भारतीय विकास परिषदेने आपला जाहीर पाठिंबा घोषित केल्याने भाजपची ताकद अधिकच वाढली आहे। ढोल ताशांच्या गजरात उमेदवारांचे जोरदार स्वागत केले जात असून प्रभाग क्रमांक 23 मधील भाजपचे उमेदवार रुपालीताई निकोळे, मंगला नन्नावरे, संध्या कुलकर्णी आणि चंद्रकांत खोडे यांच्या प्रचार दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रभागातील प्रत्येक गल्लीत आणि चौकात ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत उमेदवारांचे स्वागत केले जात आहे। ठिकठिकाणी महिलांकडून उमेदवारांचे औक्षण केले जात असून विजयाचा विश्वास मतदारांच्या प्रतिक्रियांमधून दिसून येत आहे। विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांचा कौल असून प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि जनसंपर्क या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या या चौकडीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। अखिल भारतीय विकास परिषदेने दिलेल्या पाठिंब्यामुळे सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मतदारांचा कलही आता स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकल्याचे चित्र आहे। प्रभागातील जनतेचे प्रेम आणि विविध संघटनांकडून मिळणारा पाठिंबा हीच आमची खरी पावती आहे। प्रभाग क्रमांक 23चा आदर्श विकास करणे हेच आमचे ध्येय आहे। प्रचारादरम्यान मिळणारा भरभरून प्रतिसाद आणि विरोधकांचे ढासळलेले बालेकिल्ले पाहता प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजपच्या विजयाची माळ उमेदवारांच्या गळ्यात पडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे। मतदारांमध्ये असलेला उत्साह पाहता हा प्रभाग भाजपचा गड म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित होणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। प्रभाग क्रमांक 23 मधील आम्ही सर्व रहिवासी असून शिवाजीवाडी भारतनगर हा परिसर आहे। या परिसरामधील 4 उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे। रुपाली यशवंत निकोळे, मंगला प्रकाश नन्नावरे, संध्याताई कुलकर्णी, संध्या अभिजित आणि खोडे चंद्रकांत कारभारी हे 4 उमेदवार बीजेपी या पक्षाचे असून आम्ही सर्वांनी असं एकमत केले की बीजेपी पक्षाला मतदान करून आपला विकासाच्या मार्गाने जाऊ असा विचार केलेला आहे। सर्वांनी 4 उमेदवारांना बीजेपी कमळाच्या या चिन्हापुढे बटन दाबून विकासाला मत द्यायचं। सर्वांनी कमळाचं बटन दाबून आपलं अमूल्य मत देऊन विकासाकडे आपलं वाटचाल करावी। एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 23 मधल्या 4 भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचा जाहीर पाठिंबा आम्ही आज 4 उमेदवारांसह आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करत आहे व 4 उमेदवारांना आम्ही निवडून आणण्याचं काम करत आहे। भारतीय जनता पार्टी चलो पाहूया। आम्ही शिवाजीवाडी भारतनगर येथील रहिवासी असून आमच्या प्रभागात गेली 15 वर्षापासून जे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी कामं केलेली आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे पहिले धन्यवाद मानतो। त्याच्यानंतर आमच्या बीजेपीचे जे उमेदवार आहे रुपाली यशवंत निकोळे अ गटामधनं आहे, ब गटामधनं आमचे नन्नावरेताई आहे, क गटामधनं रुपाली संध्याताई कुलकर्णी आहे, वड्डा मधून चंदूनाना खोडे आहे। तरी आम्ही सर्व भारतनगर शिवाजीवाडी येथील रहिवासी त्यांना पूर्णपणे निवडून देऊ व कमळाच्या बटनाच्या येत्या 15 तारखेला कमळाच्या बटनावर आमचं मत नोंदवून आम्ही त्यांना बहुमताने विजयी करू ही आमची पूर्ण शिवाजीवाडी भारतनगर मधील रहिवाशांतर्फे त्यांना आम्ही हे आश्वासन देतो। तरी आमच्या भागामध्ये भरपूर असे 4 बीजेपीच्या नगरसेवकांनी कामं केलेले आहे। शिवाजीवाडीमध्ये रस्त्यांचे काम, कॉन्क्रिटीकरण असेल, भारतनगरमध्ये असेल, त्याच्यानंतर आमचे दवाखाना असेल, शाळेचे काही कामं असतील ते थोडे अपूर्ण आहे तरी आम्ही आमच्या नगरसेवकांमार्फत ते पूर्ण करू व आम्ही येत्या 15 तारखेला कमळाचं बटन दाबून सर्व उमेदवारांना विजय करू हे आमचे आश्वासन आहे।